त्यांचे जे काही दुःख होतं ते त्यांनी बोलून दाखवलं आणि काही गोष्टी होत्या जे 2 फॉर्म बाद झाले. आम्हालाही त्याचं दुःख झालेलं आहे, कारण की आमचे सुद्धा 2 कॅन्डिडेट कमी झाले आणि त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना एक कोऑप द्यायचं कबूल केलेलं आहे. असं त्याच्यामुळं मग परत ती आमची अभेद झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं वरिष्ठ नेत्यांना आमच्या जे जिल्हा लेवलचे जे होते जिल्हाध्यक्ष होते त्यांच्याशी पहिली चर्चा केली होती. चर्चेतूनच आम्ही अंतिम निर्णय घेतला होता. परंतु काही गैरसमज होते, ते गैरसमज दूर झाल्यानंतरून आम्ही पुन्हा युती केलेली आहे. युती तोडण्याचं कारण असं होतं की जिथे 2 वार्ड होते आपले, जे आम्हाला प्रभाग क्रमांक 7 मध्ये सोडले होते, त्यातला एक तर आपला काही तांत्रिक कारणामुळे तो बाद झाला. परंतु दुसऱ्या ठिकाणी जे प्रवीण गायकवाड होते उमेदवार, त्यांची आई आजारी होती. त्यांच्या ठिकाणी आम्हाला त्यावेळेस वाटलं की ते येणार नाही आणि म्हणून ते दुसरा फॉर्म आम्ही त्यांना दिलेला होता. त्या बेसिसवर म्हणजे आमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत युतीच आहे. साहेबांचा आदेश त्यांच्या पुढे कोणी नाहीये. आश्वासन असं देण्यात आलेलं आहे की आमचे 15 नगरसेवक जर निवडून आले तर त्याच्यामध्ये आम्ही कॉपमध्ये घेऊ. आणि आता आप्पांनी करुले साहेबांनी सांगितलेलं आहे जर तसं झालं नाही तर एखाद्या समितीमध्ये आम्ही घेऊ. हे आश्वासन त्यांनी लेखी दिलेलं आहे मला.